नमस्कार. कार्तिक वद्य त्रयोदशीचा तो दिवस उजाडलाय, ज्या दिवशी ज्ञानदेव या चैतन्यात विलीन होणार आहेत. आता मुक्ताईला आपल्या ज्ञानदेवानी ज्ञानदादाने काहीतरी निर्णय घेतलाय आणि तो निर्णय आपल्यापासून दूर जाण्याचा आहे याची जाणीव होऊ लागली आहे. कारण येईल तो संत ज्ञानदेवांच्या चरणाशी जाऊन त्यांना वंदन करतो आहे आणि एक मोठा उत्सवच तिथे होतो आहे. आपला दादा आपल्यासोबत राहणार नाही याची जाणीव मुक्ताईच्या मनामध्ये अधिक तीव्र होऊ लागली आहे आणि प्रत्यक्ष पांडुरंगाचा वावरसुद्धा या कार्यक्रमामध्ये, या सोहळ्यामध्ये आलेला आहे. कारण ज्ञानदेव आपल्या देहाला त्यागून त्या पांडुरंगाच्या देहात प्रवेश करणार आहेत. त्यांचा आत्मा त्या पांडुरंगाच्या, त्या ईश्वराच्या आत्म्यामध्ये प्रवेश करणार आहे. संजीवन समाधी काय असते? समाधी खूप आहेत. समाधी खूप आहेत म्हणजे समाधीचं महत्त्व कमी होत नाही ना. पण देह गेल्यावर त्याची समाधी करणे हा भाग वेगळा आणि संजीवन समाधी हा भाग वेगळा. ढोबळ मानाने लोक संजीवन समाधीविषयी काय बोलतात? जिवंतपणी घेतलेली समाधी म्हणजे संजीवन समाधी. ढोबळ म्हणजे कुणाला विचारलं की बाबा काय संजीवन समाधी म्हणजे काय, तर जिवंतपणे घेतलेली समाधी म्हणजे संजीवन समाधी. मुळात हे चूक आहे. चूक आहे म्हणण्यापेक्षा हे अर्धवट आहे. हे वाक्य अर्धवट होईल. मग पूर्ण वाक्य काय आहे? संजीवन समाधी नीट समजूनच घ्यावी लागेल. काय आहे? योग, ध्यान आणि तप याच्या साधनेतून, योग साधना आणि ध्यान याच्या माध्यमातून, या सगळ्यांचा उपयोग करून घेऊन या देहाचा त्याग आत्म्याने करायचा आहे आणि या आत्म्याला परमेश्वरामध्ये विलीन करायचं आहे. ती प्रक्रिया योग साधनेच्या बळावर हे घडतं. तुमच्या ध्यानाच्या बळावर हे घडतं. स्वतःला ध्यानस्थ करायचं आहे, श्वासाला अवरुद्ध करायचं आहे, श्वास थांबवायचा आहे, त्यातून आत्म्याला बाहेर काढायचं आहे आणि हा आत्मा ईश्वरामध्ये विलीन होईल हे बघायचं आहे. यासाठी खूप पोचलेलं असावं लागतं. याला संजीवन समाधी म्हणायचं का? नाही, हेही अर्धवट होईल. म्हणजे जिवंतपणी एखाद्या ठिकाणी स्वतःला स्थिर करणे. बघा, जिवंतपणी आत जायचं आहे, समाधी स्थळात जायचं आहे, स्वतःला स्थिर करायचं आहे, या श्वासांना अवरुद्ध करायचं आहे, हृदयाच्या स्पंदनांना अवरुद्ध करायचं आहे, आत्म्याला बाहेर काढायचं आहे आणि त्याला ईश्वरात विलीन करायचं आहे. आता दोन्ही गोष्टी मी अर्धवट म्हणतोय, मग पूर्ण काय आहे? संजीवन समाधी म्हणजे काय? तर पहिल्या दोन सांगितलेल्या प्रक्रिया पार पाडून समाधी अवस्था प्राप्त झाल्यानंतर, या देहाने आत्मा सोडल्यानंतर तिथे त्या परिसरात चैतन्य वास करून राहिलं पाहिजे. चैतन्य असलंच पाहिजे. तो मृतदेह होत नाही. समाधी अवस्थेतलं शरीर मृतदेह होत नाही. ते चैतन्य तिथे, त्या तपाचं चैतन्य कायम असलं पाहिजे. ती असते संजीवन समाधी. म्हणून आजही जेव्हा तुम्ही आळंदीत जाल 750 वर्षांनंतर, तेव्हा ज्ञानदेवांची स्पंदने तुम्हाला त्या समाधी स्थळाला स्पर्श केल्यावर जाणवू लागतील. ते चैतन्य तुम्हाला जाणवू लागेल. तिथे ज्ञानदेव आहेत हे जाणवू लागेल. म्हणून तर एक कवी लिहितो, मध्ये मी तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर उलटं समजून घेण्यासाठी एक कविता सांगितली, त्यातली ओळ होती, स्पंदने ज्ञानेश्वरांची माझी या वक्षात व्हावी. स्पंदने ज्ञानेश्वरांची माझी या वक्षात व्हावी. ही अवस्था आली पाहिजे. ज्ञानेश्वरांची हीच अवस्था होती. आशयाच्या अंबराने शब्द माझा टंच व्हावा,
कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात नावा. स्पंदने ज्ञानेश्वरांची माझी या वक्षात व्हावी. आणि शेवटची वेळ होती, चैतन्य काय ते समजेल. इंद्रिया वाचून मीही इंद्रिये भोगून घ्यावी. समाधी अवस्था प्राप्त झाली आहे. श्वासांना अवरुद्ध केलंय. स्पंदनांना, हृदयाच्या स्पंदनांना थांबवून आत्म्याला बाहेर काढलंय. त्याला ईश्वरात विलीन केलंय. आत्मा निघून गेल्यावर उरतो तो जड मृतदेह. पण या देहाच्या परिसरात चैतन्य व्यापून राहील, ती असते संजीवन समाधी. आणि ज्ञानदेवांच्या याच संजीवन समाधीची तयारी जोरदार सुरू आहे. सिद्धेश्वराच्या मंदिराच्या बाजूला असलेल्या नंदीच्या जवळून एक बोगदा तयार करण्यात आला आहे. तिथे म्हणून तुम्हाला ती ओळ आठवते, उघडीला नंदी शिवाचा ढवळा. उघडीला नंदी शिवाचा ढवळा, ती ओळ तुम्हाला मिळेल. तो फिरवल्याबरोबर तिथे त्या रस्ता तयार होतो आणि त्या रस्त्यातून आज जाऊन ज्ञानेश्वरांच्या समाधीसाठीची व्यवस्था करून ठेवलेली आहे. एक मोठी शिळा पुन्हा समाधीद्वार झाकण्यासाठी सुद्धा ठेवली आहे. आणि मुक्ता हे बघते आहे. दादा आज मोठा निर्णय घेतोय हे मुक्तेला कळलंय. ती आपल्या दादाच्या जवळ आहे, कायम जवळ आहे. तिला दादाला सोडायचं नाही आहे. आता मोठी कीर्तनं होत आहेत, भजनं चालू आहेत, टाळमृदंगाचा गजर चालू आहे. आणि नामदेवांनी याचं फार सुरेख वर्णन केलं आहे. कारण नामदेव प्रत्यक्ष तिथे होते. नामदेवांनी जे वर्णन केलं आहे, या वर्णनातून नामदेवांच्या मनातल्या भावना स्पष्ट होतात. काय आहेत त्या? ती वेळ येते की आता ज्ञानदेवांना समाधीस्थ व्हायचं आहे. निवृत्ती महाराज, नामदेव महाराज दोघंही ज्ञानेश्वरांना सोबत घेतात. ज्ञानेश्वरांचा चेहरा शांत आहे, अगदी शांत. जे मनातून ठरवलं आहे ते करायचं आहे. आज त्या ईश्वरात विलीन व्हायला जायचं आहे. या जगासाठी मी जे काही करायचं होतं, जे सांगायचं होतं ते सांगून झालं आहे. जे बोलायचं होतं ते बोलून झालं आहे. आता हे इथला सगळा पसारा आवरून परत जाता आलं पाहिजे. जिथून आलो तिथे परतलं पाहिजे. कामापुरतं यावं. लक्षात ठेवा, आपली जबाबदारी पार पाडण्यापुरतं यावं. आणि एकदा का जबाबदारी पार पडली की परत निघून जावं. ते जास्त बरं असतं. नाहीतर काय होतं, आपण इथे अडकून राहतो. ईश्वर येतो, आपली जबाबदारी पार पाडतो, निघून जातो. त्याने वेगवेगळे अवतार घेतले. कुर्मावतार घेतला, पृथ्वीला आपल्या मजबूत अनेक वर्ष साधना केलेल्या माणसांच्यासाठी चांगदेव 65 सांगून झाले. स्वस्ति श्री वटेषु तो लपोनी जगदा भासो सांगून झालं. साधनासोबत काय असणं आवश्यक आहे हे सांगून झालं. अमृतानुभवात शिवाचं वर्णन करून झालं. ज्ञानदेवीत भगवद्गीतेत जे तुम्हाला कळत नव्हतं ते अधिक खुलासेवार आईच्या प्रेमानं, आईच्या भावनेनं सांगून झालं. म्हणून माऊली जगाला, देवाला काय मागावं, जगासाठी मागावं हे सांगून झालं. तीर्थयात्रा करून झाली, सगळं करून झालंय. तो येतो, तो सांगतो. आपल्याला कळतं का हे महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणाल काय होतं, काय फरक पडतो? देव तर सांगून गेला, काय फरक पडला का? देव सांगून जातो. फरक कधी पडायचा असतो? आपल्याला कळल्यावर. तो आपल्यात फरक पडत नाही. ज्ञानदेवांनी आपलं सगळं कर्तव्य पार पडलंय आणि आज ते निघालेत. अशा प्रवासाला निघालेत की ज्या प्रवासाच्या नंतर जगासाठी खूप काही ठेवलंय आणि ते जगाला पुन्हा तिथूनही खूप काही देणार आहेत. अशा प्रवासाला ज्ञानदेव निघालेत. निवृत्तीनाथ आणि नामदेव एका बाजूला आहेत, तर प्रत्यक्ष विठ्ठल त्यांना घ्यायला तिथे आलेले आहेत.
या तिघांचा प्रवास त्या गुहेकडं चालू आहे.